विश्रांतीनंतर तुमचं सगळ्यांचं गुड न्यूज महाराष्ट्र या कार्यक्रमात पुन्हा एकदा स्वागत। शेत शिवारांमधल्या वादविवादांबद्दलच्या केसेस अनेक वर्ष आपण कोर्टात चालू असलेल्या बघत आलो। हा विलंब टाळण्याकरताच कोपरगावचे तहसीलदार महेश सावंत यांनी एक नवीन उपक्रम सुरू केलाय, तो म्हणजे बांधावरच न्यायनिवाडा। हा उपक्रम आता चांगलाच रुजलाय आणि कोपरगाव पॅटर्न म्हणून खूप प्रसिद्ध झालाय। गावाकडच्या भागात खरेदी विक्री व्यवहार, कौटुंबिक वाटणी इत्यादी कारणांमुळे शेत रस्त्यांवरून वाद निर्माण होत असतात। यामुळे काही वेळा कायदा सुव्यवस्थेचाही प्रश्न निर्माण होऊ शकतो। यावर तोडगा म्हणून कोपरगावचे तहसीलदार महेश सावंत यांनी बांधावरच न्यायनिवाडा हा नाविन्यपूर्ण उपक्रम सुरू केलाय। कोपरगाव तालुक्यामध्ये बांधावरच न्यायनिवाडा या उपक्रमांतर्गत शेतरस्ते मुक्तीची मोहीम आम्ही चालू केलेली आहे। माननीय महसूल मंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब यांचा जो संकल्प आहे, प्रत्येक शेतकऱ्याला शेतरस्ता मिळाला पाहिजे आणि त्या अनुषंगाने जे माननीय जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया साहेबांचं मार्गदर्शन आहे, त्या अनुषंगाने मागच्या 3 महिन्यामध्ये आम्ही कोपरगाव तालुक्यात ज्या 75 केसेस रस्त्याच्या पेंडिंग होत्या, त्यापैकी 60 केसेस शेतरस्त्यावर बांधावर जाऊन आम्ही मिटवलेल्या आहेत। या उपक्रमामुळे 60 प्रकरणं बांधावरच सामोपचारांनी मिटली। तसंच हे वाद सामंजस्याने मिटल्यामुळे पुनर्विचार प्रकरणं आणि अपिलांचं प्रमाणही घटल्याची माहिती शिर्डी उपविभागीय अधिकारी माणिक आहेर यांनी दिली। शेतजमिनींचं विभाजन, हस्तांतरण, त्याचप्रमाणे मोठ्या प्रमाणावर इरिगेटेड जमिनी झालेल्या आहेत। या पार्श्वभूमीवर रस्त्यांचे वाद देखील वाढलेले आहेत। समोपचाराने रस्त्यांचे वाद जागेवरच मिटल्यामुळे साहजिकच अपिलांची संख्या किंवा रिव्हिजनची संख्या कमी होत आहे। नागरिकांचा वेळ आणि पैशाची बचत त्याच्यामध्ये होत आहे। या उपक्रमांतर्गत 60 शिवार रस्ते आता खुले करण्यात आलेत। सडे गावातला सतीच्या बांधावरचा जवळपास 30 ते 35 वर्षांपासून वादग्रस्त असलेला रस्ता असाच बांधावरच्या न्यायनिवाड्यामुळे सर्वांसाठी खुला झाल्याबद्दल तिथल्या शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केलं। छगुराम बारा ते राहणार सडे होता, तो सावंत साहेब आल्यामुळे ते सावंत साहेब म्हणले बा तुम्ही द्या इकडून रस्ता, त्याच्यामुळे सती ते डायरेक्ट पुलतांबा रोड हा रस्ता त्यांना सगळ्या शेतकऱ्यांनी सहकार्य करून मान्यता दिली। या बांधावरच्या न्यायनिवाड्यामुळे शेतकऱ्यांचा वेळ आणि खर्च वाचला असून प्रत्येक शेताला रस्ता उपलब्ध करून देता येणं आता शक्य झालंय। हा उपक्रम आता कोपरगाव पॅटर्न या नावाने प्रसिद्ध होऊ लागला आहे। आमचा सतीचा रस्ता 30-35 वर्षापासून बंद होता, तर तो महेश सावंत साहेब तहसीलदार कोपरगाव यांच्या मार्गदर्शनाखाली व गावकऱ्यांच्या सहकार्याने हा रस्ता 15 दिवसात त्यांनी खुला करून दिला शेतकऱ्यांसाठी। त्याच्यात 100 शेतकऱ्यांचा रस्ता तो पूर्णपणे मोकळा झालेला आहे। बांधावरचा न्यायनिवाडा या उपक्रमामुळे प्रशासन आणि शेतकरी यांच्यामध्ये आता विश्वासाचं नातं निर्माण झालंय। तसंच या पद्धतीमुळे ग्रामीण भागात सामंजस्य, पारदर्शकता आणि न्यायाचा नवा आदर्श निर्माण झालाय। दूरदर्शन बातम्यांसाठी संजय कुमार पाठक, अहिल्यानगर। आता या कार्यक्रमात इथेच